की समजा मला किंवा विद्यार्थ्यांना बँकेमध्ये जॉब करायचा असेल, प्रत्येकाचं स्वप्न असतं की बँकेमध्ये, कारण त्यांना वाटतं की बाबा एवढा टायमिंग आहे, शनिवार रविवार सुट्टी, ते मग अट्रॅक्शन असतं बँकिंगमध्ये जॉब करण्याच्या बाबतीमध्ये. तर बँकिंगची तयारी कधीपासून केली पाहिजे? 10वी 12वी का ग्रॅज्युएशन होण्याची वाट पाहिली पाहिजे? बेसिकली काय की जर आपण जर बघितलं की बँकिंग जे स्ट्रक्चर आहे बँकिंगचं, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 3 त्याच्यामध्ये डिवायडेशन होतात किंवा 3 त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे भाग आहेत. त्याच्यामध्ये खाजगी बँका असतात, सरकारी बँका असतात आणि कॉर्पोरेट सेक्टर मधल्या बँका असतात. नॉर्मली खाजगी बँकांमध्ये ज्या जागा भरल्या जातात ह्या कोर्स बेसवरती भरल्या जातात. परंतु ज्या सरकारी बँका आहेत किंवा सहकारी बँका आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं पीडीसीसी बँक, आता अजून एक तुमच्या माध्यमातून मुलांना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, 1 डिसेंबर पासून आपली जी पीडीसीसी बँक जी आहे तर त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया चालू होती आता. तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 450+ जागा त्याच्यातून भरल्या जाणार आहेत. तर नॉर्मली काय होतं की ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत किंवा सहकारी बँका आहेत तर त्यासाठी जी परीक्षा असते किंवा ह्या बँकांमध्ये जी रिक्रुटमेंट असते तर त्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं त्याच्यामध्ये. ग्रॅज्युएशन ठीक आहे. तर तुम्ही म्हणता की सर 12वी आम्हाला 12वी नंतर चालू करायची किंवा 10वी नंतर, 10वी नंतर सर करून काय उपयोग होत नाही त्याच्यामध्ये.